मनसेकडून देण्यात आलाय। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांचं आकर्षण असलेली वनराणी टॉय ट्रेन आजपासून पुन्हा एकदा धावणार आहे। काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळाली होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे मागील 4 दिवसांपासून ही वनराणी ट्रेन बंद होती आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं। अखेर प्रशासनानं ट्रेन बनवणारी कंपनी राईड्स लिमिटेडशी संपर्क साधून इंजिनमध्ये सुधारणा केली आणि अखेर आज वनराणी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मध्य रेल्वेनं काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा ट्रेन महोत्सव साजरा केला। या कार्यक्रमामध्ये प्रवासी, रेल्वे अधिकारी आणि रेल्वे प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। 1930 पासून चालणाऱ्या डेक्कन क्वीनच्या समृद्ध वारशाचं दर्शन करण्यासाठी ट्रेन फुलांनी सजवलेली होती आणि ऐतिहासिक प्रवासाचं दृश्य हे सादर करण्यात आलं। मुंबई-पुणे महामार्गावरती ही गाडी आता 16 डब्यांसह धावते आणि ज्यामध्ये वातानुकूलित खुर्ची, द्वितीय श्रेणी खुर्ची, विस्टाडोम डबा, भोजनालय आणि जनरेटर डबा यांचा समावेश आहे। डेक्कन क्वीन भारतातील प्रथम रोलर बेअरिंग्जवरती डबे, सेल्फ जनरेटिंग डबे आणि स्वतंत्र डायनिंग कारसह धावणारी एकमेव ट्रेन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली। यावेळी शरद पवारांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून संग्रहालयाच्या कार्याचा आढावा घेतला। ऑगस्ट महिन्यामध्ये या भव्य क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी माहिती दिली की उद्घाटनावेळी पवार साहेबांना येता आलं नव्हतं, मात्र आज त्यांनी वेळात वेळ काढून या संग्रहालयाची संपूर्ण टूर केली। या संग्रहालयामध्ये एक खास ॲडमिनिस्ट्रेटर वॉल, जिथं 1983 चे अध्यक्ष शेषराव वानखेडे, त्यानंतर विलासराव देशमुख, शरद पवार अशा दिग्गज अध्यक्षांचा प्रवास मांडण्यात आलाय। साहेबांनी ही वॉल पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला, असं एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय। 96 इयर्स एमसीएचं पूर्ण झालंय। म्हणजे 1940 मध्ये कोण अध्यक्ष होते, 1975 मध्ये कोण होते, 1983 मध्ये कोण होते, कारण 1983 साली खास करून शेषराव वानखेडे साहेब हे अध्यक्ष होते तेव्हा। पवार साहेब अराउंड 2000 साली अध्यक्ष झाले, मग विलासराव कधी अध्यक्ष होते, मग आशिष शेलार अध्यक्ष होते, असे अनेक वेगळे वर्षाला वेगळे राजकीय नेते पण जे क्रिकेट पॅशनेट होते असे अध्यक्ष झाले। तर ती एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉल त्यांनी बघितली। चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेमध्ये गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला। महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्यामुळे परीक्षार्थींना त्रास सहन करावा लागला आणि परीक्षा 1.5 तास उशिरा सुरू झाली। परीक्षा वेळेत पूर्ण होऊ न शकल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली आहे। परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणे राजुरी परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। गेल्या 15 दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे हैराण नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला, तर शेतकरी वर्गाला मात्र या गारपिटीचा मोठा फटका बसलाय। परिसरामध्ये अनेक ठिकाणी द्राक्ष बागांवरती गारांचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सध्या काढण्यासाठी तयार असलेल्या पिकांना फटका बसलेला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। काही ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये वेलींना देखील फटका बसल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे। लोहारा, धाराशिव आणि तुळजापूर परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासोबत येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांना मोठा फटका बसलाय। पंधरवड्यामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात। यापूर्वी गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा आणि कलिंगड बागायतदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही गंभीर झाली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील येवती, पापरी आणि पेनूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आज शेतकऱ्यांच्या नुकसानीची शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पाहणी केली। सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिलाय। आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। या भागामध्ये द्राक्ष बागा, केळी आणि इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय।
मुंबईतल्या कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये एका महिला डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी 2 युट्यूबर विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. दोन्ही आरोपींनी उपचारादरम्यान वाद घालत डॉक्टरांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये अडथळा आणणं आणि धमकी देण्याच्या कलमांखाली कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अफजल शेख आणि अब्बास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्या दोघांपैकी एक आरोपी मुंब्रा तर दुसरा कुर्ला परिसरामध्ये राहणार आहे. नांदेडमधील एकरा इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रावरती बीएडच्या सीईटी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. केंद्राची क्षमता साधारण 300 असताना तब्बल 600 विद्यार्थ्यांना बोलावल्यामुळे अर्धे विद्यार्थी हे आत तर अर्धे बाहेरच थांबले. एकीकडे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केंद्रावरती बोलावण्यात आलं तर दुसरीकडे परीक्षा ऑनलाईन असताना देखील योग्य नेटवर्क सुविधा नव्हती. संतप्त विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील तब्बल 36 गावांचा करण्यात येणारा पाणीपुरवठा हा मागील महिनाभरापासून बंद आहे. साधारण 35 लाख रुपयांचं वीज बिल थकीत राहिल्यामुळे वीज वितरण कंपनीनं पुरवठा खंडित केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर अंतर पार करावं लागतंय, तर काहींना रोज 3 ते 4 किलोमीटर भटकंती करावी लागते आणि त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पालघरच्या दाबसारी दुग्ध प्रकल्पातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झाल्यामुळे 400हून अधिक कृषी युनिटधारक शेतकरी अंधारामध्ये आहेत. दुग्ध प्रकल्पाचं साधारण 10 लाख रुपयांचं वीज बिल थकीत असल्यामुळे हा पुरवठा खंडित करण्यात आलाय. दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वीज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच